नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त मिशनबद्दल बोलणार आहोत जे भारताच्या संपूर्ण सरकारी सेवेचं चित्र बदलून टाकत आहे. त्याचं नाव आहे आय गॉट कर्मयोगी मिशन. आता जरा विचार करा. 1.5 कोटी लोकांना, 1.5 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना उद्याच्या प्रशासनासाठी, भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करणं हे किती मोठं काम असेल. हे आव्हान खरंच खूप मोठं आहे, पण भारताने ते स्वीकारलं आहे. आणि या प्रचंड मोठ्या आव्हानाचं उत्तर एका साध्या पण तितक्याच प्रभावी विचारात दडलंय. ते म्हणजे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला एका कर्मयोगीमध्ये बदलणं. पण हा कर्मयोगी म्हणजे नेमकं काय? चला तर मग हा बदल जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कारण जोपर्यंत आपण कर्मचारी आणि कर्मयोगी यातला नेमका फरक ओळखत नाही, तोपर्यंत या मिशनचा खरा अर्थ आपल्याला कळणार नाही. ही फक्त एक घोषणा किंवा टॅगलाईन नाहीये. नाही, हे या संपूर्ण मिशनचं हृदय आहे, त्याचा आत्मा आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी फक्त काम करण्याची पद्धत नाही, तर कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलते. तर सोप्या भाषेत कर्मयोगी म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या कामाला फक्त नोकरी समजत नाही, तर एक सेवा मानते. ती व्यक्ती आपल्या कामासाठी पूर्णपणे झोकून देते आणि नेहमीच काहीतरी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या बदलाची गरजच का पडली? याचं उत्तर आहे आपल्या जुन्या प्रशासकीय व्यवस्थेसमोर असलेली आव्हानं. म्हणजे बघा, आपली जुनी व्यवस्था ही नियमांवर चालायची, तर नवीन व्यवस्था भूमिकेवर म्हणजेच रोलवर लक्ष केंद्रित करते. आधीची पद्धत थोडी संथ होती, तर आताची पद्धत अधिक वेगवान आणि सक्रिय आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की ज्ञान सगळ्यांसाठी उपलब्ध व्हावं आणि काळानुसार कौशल्यांमध्ये सतत बदल घडत राहावा. आणि याच मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार करण्यात आलं आहे आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्म. हे एक प्रचंड मोठं डिजिटल लर्निंग मिशन आहे. फक्त हा आकडा बघा, 1.5 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आज या प्लॅटफॉर्मचा एक भाग आहेत. हेच या मिशनच्या प्रचंड मोठ्या यशाचं पहिलं पाऊल आहे. आणि या कर्मचाऱ्यांसाठी जवळजवळ 4,500हून अधिक कोर्सेस उपलब्ध आहेत, जे त्यांना प्रत्येक क्षेत्रात अधिक कुशल बनवण्यासाठी मदत करतात. आणि हे तर अविश्वसनीय आहे. 8.5 कोटींपेक्षा जास्त कोर्सेस पूर्ण झाले आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की लोक किती मोठ्या प्रमाणात आणि किती उत्साहाने या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. तर मग या प्लॅटफॉर्मवर नक्की शिकवलं तरी काय जातं? खरं सांगायचं तर हे एका आधुनिक सरकारी कर्मचाऱ्यासाठीचं एक संपूर्ण टूलकिट आहे. म्हणजे त्याच्या कामासाठी लागणारी सगळी साधने इथे आहेत. सगळ्यात आधी तंत्रज्ञान आणि नवनवीन कल्पना. कारण आजच्या जगात या गोष्टींशिवाय पुढे जाणं जवळजवळ अशक्यच आहे, नाही का? इथे काही उदाहरणं आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, ज्यामध्ये गुगल बार्ड आणि ChatGPT सारख्या गोष्टी शिकवल्या जातात. किंवा डेटाच्या आधारावर योग्य निर्णय कसे घ्यायचे आणि डिजिटल जगात स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. यावरूनच या प्लॅटफॉर्मचा आधुनिक दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. पण सगळं काही फक्त टेक्नॉलॉजी नाहीये. प्रशासनाचे जे मूळ सिद्धांत आहेत, जे पाया आहेत, त्यांच्यावरही पूर्ण लक्ष दिलं जातं. उदाहरणार्थ, सार्वजनिक धोरणं कशी बनतात, प्रशासकीय कायदे काय आहेत आणि कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा यांसारखे विषय. हे सगळं एका चांगल्या आणि नैतिक प्रशासनासाठी अत्यंत गरजेचं आहे. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण हे फक्त पुस्तकी ज्ञान आहे का? अजिबात नाही. चला बघूया की या ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर कसा होतोय. इथे काही खरीखुरी उदाहरणं आहेत. कोविडच्या त्या भयंकर काळात स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन चालवणं असो किंवा मेघालयासारख्या राज्यात माता आणि बालमृत्यू दर कमी करणं असो, या सगळ्या यशस्वी गोष्टींमागे कुठेतरी हेच प्रशिक्षण आहे. तर एक नवीन विचार, एक शक्तिशाली प्लॅटफॉर्म आणि त्याचे प्रत्यक्ष दिसणारे परिणाम, हे सगळं मिळून एका मोठ्या राष्ट्रीय ध्येयाकडे वाटचाल करत आहे. हे फक्त एक स्वप्न नाहीये, तर हे एक मिशन आहे. एक असं मिशन जे एका नव्या भारताची निर्मिती करेल. एक असा भारत जिथे प्रत्येक सरकारी कर्मचारी देशाच्या प्रगतीमध्ये स्वतःचं मोलाचं योगदान देईल. आणि शेवटी एक मोठा प्रश्न, भारताचं हे मॉडेल, हा क्षमता आधारित आणि डिजिटल फर्स्ट दृष्टिकोन जगातील इतर देशांसाठी एक आदर्श ठरू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा.